नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भेंडी फ्राय, चटपटीत भेंडी। भेंडीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: 1 पाव भेंडी मी धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। 1 मध्यम आकाराचा टमाटर बारीक चिरून घेतला। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, अर्धी वाटी गोड तेल, एक चम्मच लाल तिखट, पाव चम्मच हळद, एक चम्मच धने पावडर, थोडंसं जिरं, थोडासा कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ। चला तर मग आता भेंडीच्या भाजीला सुरुवात करूया। गॅसवर एक पॅन ठेवून आपण आता पॅन तापल्यावर थोडंसं तेल टाका आणि भेंडी फ्राय करून घेऊया। थोडीशी 5 मिनिटं भेंडी फ्राय करून घेऊ, त्याच्यामुळे आपली भेंडी चिकट होणार नाही। आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे। याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यातच आता आपण अर्ध्या लिंबूचा रस, लिंबू टाकल्यामुळे भेंडी चिकट होत नाही। थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आपल्या आवडीनुसार, हळद, हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकू, गरम होऊ देऊया। आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, वाफ यायली तेलामध्ये। याच्यातच आता अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ। जिरं लालसर झाल्यावर याच्यात थोडंसं हिंग, चिमूटभर हिंग टाकायचा। लगेच आपल्याला कढीपत्ता टाकून घेऊया आणि याच्यातच आपण बारीक चिरलेला टोमॅटो परतून घेऊ। टोमॅटो लवकर होण्यासाठी चिमूटभर मीठ टाकूया आणि लवकर बारीक होते टोमॅटो शिजते। त्याच्यावर झाकण ठेवू, थोडं तेल उडायला म्हणून थोडंसं 2 मिनिटं झाकण ठेवूया। आपले टमाटर शिजले का बघून घेऊया। थोडे टमाटरनं तेल सोडलेले नाही, थोडं शिजू द्या। आता आपल्या टमाटरने तेल सोडलेले आहे, याच्यातच आपण आता शेंगदाण्याचा कूट घालूया।
आणि धनिया पावडर. याला 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. लगेच 2-3 मिनिटं. आता लगेच या मसाल्याने तेल सोडल्यावर याच्यात आपण भेंडी घालूया. गॅसची फ्लेम लो करायची आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. त्याला आता आपण प्लेट ठेवून एक वाफ काढणार आहोत 2 मिनिटं. आता आपला 1 ते 1.5 मिनिटं झालेला आहे. बघूया आपली भेंडी शिजली का नाही. थोड्या अर्धा मिनिटं शिजू द्यावं लागते, थोडी कच्ची. त्यासाठी अजून एक आपण थोडं 10 ते 20 सेकंद थोडं झाकून शिजू देऊया. 10 ते 20 सेकंद झालेले आहेत. आता बघूया आपली भेंडी शिजली का. आता भेंडीनं छानपैकी तेल सोडलेलं आहे मसाल्यानं. अशी थोडी क्रश करून बघायची दाबून. आता आपली भेंडी पूर्णपणे शिजलेली आहे. याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच्यात थोडीशी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी. रेडी झालेली आहे. नक्की एकदा करून बघा. खूप आवडेल तुम्हाला.